आदरणीय व्यासपीठ, या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष, या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख वक्ते आणि येथे जमलेले माझे सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा अत्यंत वाढवलेली आहे. सह्याद्रीच्या रांगांवरती मुघलांच्या नजरा, सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, बोट छाटली त्याची, त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा, त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा. आजच्या या पावन दिवशी मी आपल्या सर्वांच्या समोर आपल्या महाराष्ट्राचे धर्मरक्षक, मराठा साम्राज्याचे स्थापना करणारे आपले देव माणूस अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची मी आपल्या सर्वांसमोर आज आठवण काढू इच्छितो. आई तुळजाभवानीच्या कृपेने आपल्या जिजामाताला आशीर्वाद भेटल्या गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांचा जन्म शिवनेरीच्या किल्ल्यावरती झाला आणि अर्थात ज्या महापुरुषाचा जन्मच शिवनेरी अशा किल्ल्यावरती झालेला होता, तशा महान बाळ शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबत लहानपणीपासूनच, ते शिळी भाकर खाणं असू द्या किंवा खेळ खेळणं असू द्या, हे वेगवेगळ्या किल्ल्यांवर चढून, पहाडांवर चढून, शेतात राहून, मातीत वेगवेगळे चोट खाऊन त्यांनी असं आपलं बालपण घालवलं. वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांसोबत मिळून राहणे, लोकांकडून काही ना काही शिकत राहणे, हे त्यांचं अशा प्रकारे त्यांचं बालपण माता जिजाबाईंनी त्यांचं बालपण असं नियोजन केलं. त्यांना लहानपणीपासूनच धर्म, संस्कृती, पराक्रमाचे धडे शिकवायचं जे काम होतं, असली नीती आपल्या माता जिजाबाईंनी ही आखली. शिवाजी महाराजांनी आपल्या धाडसेने आणि बुद्धिमत्तेने स्वराज्याची स्थापना केली. त्यासोबतच वेगवेगळे महाराष्ट्राचे गड किल्ले जे मुघलांनी धरून ठेवलेले होते, त्यांच्यावरती बांध टाकून ठेवलेले होते, त्यांना मुघलांच्या हातातून सोडवायचं काम हे अर्थात 12 वर्षापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी करायला सुरू केले. जेव्हा ते 13 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपल्या जीवनातला पहिला असा युद्ध लढला आणि आपल्या पूर्ण सेनेचे एक नेता म्हणून सर्वांना मार्गदर्शन देऊन तो युद्ध जिंकला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना झाली. या प्रकारे स्वराज्याची स्थापना झाली आणि ज्या लोकांना न्यायाची गरज होती त्या लोकांना न्याय मिळाला आणि ज्या लोकांना स्वराज्याची गरज होती त्या लोकांना स्वराज्य मिळाला. शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रेरणादायी आहेत. जर आपण महाराजांचे पुस्तक, महाराजांचे वेगवेगळ्या पोथ्या अशा वाचल्या तर आपण एक प्रभावी वक्ता कसं बनू शकू हे शिकू शकतो. एक प्रभावी बुद्धिमत्ता आपण समाजात कसं ठेवू शकतो हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. राजकारणात नीती नीती कशी आखल्या गेली पाहिजे हे आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक दिली आणि त्यांच्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. मित्रांनो,
आपण छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मरक्षक म्हणून ओळखतो. महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणारे, पूर्ण भारताला स्वराज्य मिळवून देणारे असे एक महापुरुष म्हणून ओळखतो. आणि हिंदू धर्माला वाचवून ठेवणारे, मुघलांच्या अत्याचारापासून आपल्या मराठी बंधू भगिनींना वाचवणारे असे योद्धा म्हणून ओळखला जातो. पण हिंदू धर्माच्या संरक्षण, मराठी संस्कृतीच्या संरक्षणपेक्षा जास्त जर आपण म्हणू तर त्यांना मनुष्य धर्माचा संरक्षण करण्यासाठी आपण ओळखल्या गेलं पाहिजे. मित्रांनो, त्यांनी फक्त मराठी माणसालाच नाही वाचवले, त्यांनी फक्त आपल्या मावळ्यांवर झालेल्या अत्याचारापासून मावळ्यांना नाही वाचवले, त्यांनी जे आपली मराठी बहिणी होत्या, आपल्या मराठी आई बहिणी होता, त्यांच्यावर मुघलांद्वारे झालेले बलात्कारापासून त्यांना नाही वाचवले, पण जे इतर धर्माचे, इतर समाजाचे लोक होते त्यांना सुद्धा वाचवलं, त्यांना सुद्धा चांगलं शिक्षण दिलं. जर मी तुमच्या समोर कहाणी त्यांची एक अशी सांगू इच्छितो. जेव्हा हैदराबादच्या निजाम, जिथे त्यांचे वडील शहाजी भोसले हे त्यांचे सुलतान म्हणून काम करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रजाकारांच्या जेव्हा निजामच्या रजाकारांनी कर्नाटकात, आजच्या कर्नाटकात या स्टेटमध्ये स्थित महाराष्ट्राच्या एका गावात जेव्हा ते शिरले, तिथे चोऱ्या केल्या, सोनं लुटलं, आई बहिणींना त्रास दिला, मावळ्यांना जीवत मारून टाकले, अशा रजाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा तर शिकवलाच, पण नंतर जाऊन हैदराबादच्या निजामला सुद्धा त्यांच्याच एका मावळ्यांनी, अर्थात पेशवा बाजीराव भल्लाट यांनी त्या निजामाची गद्दी सुद्धा त्यांच्याकडून हिसकावून घेतली. असे महान मावळे, असे महान पेशवे तयार करण्याच्या मागे ज्यांना आपण एक वडील असं व्यक्तिमत्व म्हणू शकू, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या दिवसात, आजच्या ह्या काळात सगळ्यात जास्त अडचण जर आपण म्हणू शकू तर ती आपल्या शिक्षण परिस्थितीची आहे. आपल्या युवकांना हिटलर बद्दल सांगितलं जातं, फ्रान्स रेव्होल्युशन, रशियन रेव्होल्युशनची माहिती दिल्या जाते, केंद्रीय सरकारच्या बोर्डमध्ये इतर राज्यांचा इतिहास शिकवला जातो. पण आता वेळ आलेली आहे आपल्या युवकांना आपल्या भारताचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा शिकवला गेला पाहिजे, आणि त्याच्यातूनच येणाऱ्या काळात बदल घडेल असं मला वाटतं. आपण बघू शकतो आपले युवक टीव्हीवरती येणारे, वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर लागणारे प्रोग्राम, जिथे हिंदू बाबाला बसवल्या जातं, इस्लामिक गुरुजींना बसवल्या जातं, त्यांच्यामध्ये धर्मांच्या बाबत वादविवाद हे घडवल्या जातात, एकामेकांच्या धर्मांची अशी धज्जिया तिथे उडवली जाते आणि एकमेकांच्या धर्मांचा अपमान केला जातो, असे दृश्य आपले युवक बघत असतात. यातून वेगवेगळ्या धर्मांमध्ये द्वेष असा निर्माण होतो. याला थांबवून जर आपण आपल्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जर तिकडे समजवला, तेव्हा त्यांना लक्षात येईल की आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत जे महत्वपूर्ण सुवर्ण पद ज्यांना दिलं गेलेलं होतं ते म्हणजे नूर फतेह खान होते, ज्यांना आपल्या मावळ्यांच्या सेनेचं रक्षण करणारे सुलतान बनवले, सुलतानाची पदवी दिली गेली होती, ते म्हणजे सुलतान मिर्झा म्हणून होते. राणी लक्ष्मीबाईला वर जेव्हा ब्रिटिशरांनी अत्याचार केले तेव्हा त्यांना रोखणारे, त्यांच्या सोबत राहणारे निलखित खान होते.
असा महान हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. एपीजे अब्दुल कलाम सारखा माणूस, महापुरुष, ज्याला मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात, ते आपल्या अशा भारताच्या पावनभूमीवर जन्माला आले. असला इतिहास आपल्या युवकांना शिकवला पाहिजे. आणि जो धर्मांच्या वेगवेगळे धर्मात आणि समाजात जो आक्रोश युवकांमध्ये निर्माण झाला आहे, त्याला कमी करायचं एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा युवकांपर्यंत पोहोचवणे. मी आज या विचारपीठाद्वारे आपला विचार जो युवकांना महाराष्ट्राचा इतिहास अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, स्वामी विवेकानंदाचा इतिहास हा शिकवण्याचा साठी आपल्या सर्वांकडे मी असं आव्हान करू इच्छितो. आणि एवढं बोलून मी माझं भाषण येथे संपवू इच्छितो. आपल्या सर्वांनी शांततेने माझं भाषण ऐकल्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या विचारपीठाने मला येथे बोलण्याची संधी दिली म्हणून त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.